मित्रांनो, माझं नाव आहे रामेश्वर. तर मी आज माझा पहिला व्लॉग सुरू करतोय. तर मित्रांनो, माझं ITBPचं ग्राउंड होतं शिवपुरीमध्ये. इथं शिवपुरीला आलो मी ITBPच्या ग्राउंडसाठी. मी काल माझा ITBPचा ग्राउंड झाला. आज मी व्हिडिओ बनवतो. तर आजपासून नवीन व्हिडिओसाठी सुरुवात करत आहे मी. तर ते बघा पाठीमागून तिकडून रेल्वे स्टेशन. मी तिथून अजून परत तिकडे चालू आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ते शिवपुरीचं जे मेन ITBP कॅम्प आहे ते कॅम्प तुम्हाला दाखवण्यासाठी मी जात आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, माझं 28 तारखेला ग्राउंड होतं. 28 तारखेचं ग्राउंड कंप्लीट झालं माझं. मी PET क्वालिफाय झालो. ते होतं सफाई कर्मचाऱ्यासाठी. ते ग्राउंड मी क्वालिफाय झालो. वगैरे काही ITBPवाल्याने काही केले नाही. तर राहण्यासाठी रूम बीम भेटतात इथं. 100 रुपयामध्ये रूम अवेलेबल आहेत. खाण्यासाठी आपल्याला इथंच यावं लागते. ग्राउंडमध्येच भेटते आपल्याला जेवायला. ढाबे ते नाहीत. तर आपण तिथं 100 रुपयामध्ये फुल पोटभर जेवण करू शकतो आपण. मित्रांनो, ह्या ITBPच्या सफाई कर्मचाऱ्याचा ह्या पदासाठी ग्राउंडसाठी महाराष्ट्रातून भरपूर विद्यार्थी येत आहेत. महाराष्ट्राचे मला भरपूर मित्र भेटले. त्यांना बोललो, त्यांच्यासोबत जेवण केलो. भरपूर मित्र भेटले. मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर दाखवतो तुम्हाला शिवपुरीचं जे ITBPचं जे फिजिकल ट्रेनिंग सेंटर आहे, जिथं फिजिकल घेतले जाते येणाऱ्या मित्रांचे सगळ्यांचे. माझं पण तिथंच फिजिकल झालं. मी फिजिकल क्वालिफाय झालो. तुम्हाला दाखवतो. पण माझ्यापाशी आता बॅगमध्ये आहे. बॅग मोठी आहे त्याच्यासाठी मी. मित्रांनो, शिवपुरीच्या रेल्वे स्टेशनपासून ITBP कॅम्प 4 किलोमीटर आहे. तर काही मित्र इथून चालत जातात आणि काही मित्र ऑटोनं जातात. ऑटोला तिथे घेते बघा 20 रुपये घेते ऑटोला भाडं. 20 रुपये घेते आणि डायरेक्ट त्या कॅम्पच्या समोर आपल्याला नेऊन सोडतात. आता सध्या सकाळी माझं ग्राउंड असल्याकडून मी 28 तारखेला सकाळी ऑटोनच गेलो होतो तिथं. आणि नाईटला इथं स्टेशनवर थांबलेलो होतो इथं. तर आता 30 तारखेला पण ग्राउंड आहे. आता तुम्हाला ते फक्त तिथं बाहेर जाऊन दाखवतो. आता फिजिकल झाले, मित्रांचे फिजिकल झाले आहेत. तर मी पण आता चालतच जातो तिथं ITBP सेंटरला. जिथं फिजिकल होत आहे तिथं जातो. तुम्हाला तिथं दाखवतो नजारा कसा आहे का नाही, कशा प्रकारचा आहे. तिथले 2-4 फोटो पण काढलेलो आहे 28 तारखेला. पण सध्या मित्रांनो, मी दिवसभर फिरणार आहे थोडं शिवपुरीमध्ये. तर फिरून तुम्हाला काही मजेदार गोष्टी दाखवतो. ते मित्रांनो, ITBPचं जे फिजिकल आहे ते एकदम सोप्या प्रकारचं आहे. असं काहीच असं अवघड नाही, काहीच असं घाबरण्यासारखा असा कोणताच विषय नाही. तर सकाळी आपल्याला लवकर जावं लागेल. आपल्याला जेवढं लवकर आपण तिथं जाल तेवढं लवकर आपल्याला मध्ये घेतात. मध्ये घेतल्यानंतर त्यांची प्रक्रिया सुरू होते. तिथून त्यांनी घेऊन जातात 100 पोरावाला लाईन सूर घेऊन जातात. आपल्याला घेऊन जातात तिथं ट्रॅकवर घेऊन जाऊन वगैरे चेंज करायचं असतं. ते कपडे वगैरे चेंज करून मग नंतर आपल्याला ते पायाला चिप देतात बांधायला. आपण बांधायचं पायाला चिप. मग नंतर ते चिप वगैरे स्कॅन करून घेतात. ते अंगुठा वगैरे थंब वगैरे लावून घेऊन आपल्या चेस्ट नंबर लिहून आपण बसून घ्यायचं. थोड्या वेळानं आपल्याला एक ITBPचा एक माणूस भेटतो. आपल्याला तो माणूस आपल्याला ग्राउंडवर घेऊन जातो. ग्राउंडवर घेऊन जाऊन तिथं आपल्याला 800 मीटरचे 2 राऊंड मारायचे असतात. आपल्याला 800 मीटरचे 2 राऊंड मारायचे असतात त्या ठिकाणी. 800 मीटरचा एकच राऊंड आहे तिथं, पण 2 राऊंड मारायचे असतात. 1600 मीटर आपल्याला होतंय. 7.5 मिनिटामध्ये आहे. काही असं घाबरायचा विषय नाही. असं निवांत पळायचं, निवांत फिजिकल पास होत चाल. पुन्हा नंतर परत तेवढं ते फिजिकल झालं आपलं 1600 मीटरचा. नंतर आपल्याला उंचवडीला आणतात. उंचवडीला आणून आपल्याला लगभग आपल्या कमरा इतकं असतं. 3.5 फुटाची उंचवडी असते. 11 फुटाची एक लांब उडी असते. आपल्याला ते दोन्ही इव्हेंट पार करण्यासाठी आपल्याला भेटतात. 3 चान्स भेटतात. काही असा घाबरायचा विषय नाही. काही असे भियाचा कोणता विषय नाही त्याच्यामध्ये. सगळे मित्र पास होतात. माझ्या वेळेस माझी पहिली बॅच होती. मी फर्स्टला गेलो होतो. सकाळी लवकर गेलो होतो 4 वाजता. ऑटो पकडून रेल्वे स्टेशनला झोपलो होतो. तिथून लवकर गेलो. लांब उडीसाठी व उंच उडीसाठी आपल्याला 3 चान्स भेटतात प्रत्येक इव्हेंटसाठी. फक्त 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला कोणता चान्स भेटणार नाही. त्याच्यामध्ये फेल झाला. 7.5 मिनिटाचा टाइम आहे मित्रांनो. आपण येऊ शकतो त्यामध्ये. नंतर सगळं फिजिकल आपण पास केल्यानंतर आपल्याला बसवलं जातं एका ठिकाणी सर्वांना बसवलं. त्यात काढून घेऊन मग नंतर आपली PET करण्यासाठी आपल्याला एका हॉलमध्ये घेऊन जातात. हॉलमध्ये त्यांचे कर्मचारी आपल्याला ITBP सैनिक जे आहेत तिथले ते आपल्याला आपली छाती, चेस्ट,
चेस्ट, वजन काही तिथं मापत नाही तर फक्त छाती मापत आहेत. छाती आणि हाईट, आपली जी हाईट आहे आणि छाती आहे ते दोनच मापले जाते त्या ठिकाणी. आणि जे क्वालिफाय आहेत ते त्यांना क्वालिफाय लेटर दिलं जातं, म्हणजे पासिंग लेटर, पीईटी फिजिकल पास आणि PST पास म्हणून हे असं त्यांना त्यांच्या ॲडमिट कार्डवर सही शिक्का मारून दिलं जातं त्यांना. हेच त्यांचं प्रूफ आहे की ते फिजिकल पास झाले आहेत. आणि जे फिजिकल अनक्वालिफाय झाले आहेत त्यांना, ज्याच्यामध्ये अनक्वालिफाय झाले आहेत त्या रिझनचं त्यांना एक लेटर दिलं जातं. सही शिक्का मारून त्यांना त्यांच्या त्या डिक्लेरेशन फॉर्मवर सही करून घेऊन त्यांना एक लेटर दिलं जातं आणि त्यांना त्याच टायमाला बाहेर वाट लावलं जातं. मित्रांनो, माझ्यापाशी आहे ते आता सध्या बॅगमध्ये आहे. मी फिजिकल क्वालिफाय झालेलो आहे, ते पण तुम्हाला दाखवतो 28 तारखेचं. मित्रांनो, आपण शिवपुरीच्या या ITBP सेंटरला आपण आलेलो आहे. हे त्यांचा बोर्ड आहे, हे त्यांचा छोटासा गेट. काय close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leaving.